नमस्कार मित्रांनो, कीर्तनचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघत असाल. विशेष म्हणजे दहीहंडी, गोविंदा आणि त्याचबरोबर आपल्या गोविंदातला सगळा बाळगोपाळांचा वर्ग आणि त्याचबरोबर ज्येष्ठ मंडळी, त्याचबरोबर आपले नवीन तरुण बालगोविंदा ह्यांच्यासाठी मी हा एक असे व्हिडिओ गोविंदाचे बनवतो. त्याचं कारण म्हणजे गोविंदा किंवा दहीहंडी हा जो आपला विषय आहे, हा जुन्या लोकांनी कसा जपून ठेवला आहे, त्या लोकांनी काय काय संघर्ष बघितला आहे, त्या लोकांनी काय काय अडीअडचणीतून आपला गोविंदा आज हे तिथपर्यंत आणला आहे. आणि ह्यामध्ये प्रत्येका गोविंदाचं, प्रत्येका बालगोपाळाचं, प्रत्येका गोविंदा पथकाचं तेवढंच श्रेय आहे. तर मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टीसाठीच मी फक्त व्हिडिओ बनवत नाही, तर मी त्या व्हिडिओ मागे त्या मुलाची त्या ग्राउंडमध्ये येण्यापर्यंतची पूर्ण वाटचाल, मुलं आपला कामधंदा सांभाळून, आपला सगळा प्रपंच सांभाळून, आपल्या घरातील सर्व दैनंदिनी गोष्टी सांभाळून जेव्हा संध्याकाळचा इकडे येतो ना, तेव्हा तो मनामध्ये एक आशा घेऊन येतो की माझं पथक कसं पुढे जाईल. आणि मी हेच त्यांच्याशी मी जेव्हा बोलत असतो, खूप आत्मीयतेने बोलत असतात. प्रत्येका मुलांची त्या दहीहंडीबद्दल, त्या गोविंदाबद्दल आणि त्या आपल्या पथकाबद्दल असणारी आत्मीयता ही खूप काही सांगून जाते. मित्रांनो, माझा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि हे सगळं करता करता मला माहीत नाही, मी जेव्हा रात्रीचं शूट करायला निघतो तेव्हा मला फक्त एकच कळतं की आपण लवकरात लवकर त्या पथकापर्यंत लवकरात लवकर कधी पोचू, आपण त्यांच्याशी संवाद कधी साधू. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिकडे गेल्याच्या नंतर जे काही भरभरून प्रेम भेटतं ना, त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. आणि मित्रांनो, मला अजून एक गोष्ट सांगायची की गोविंदा हा फक्त ट्रेंडिंगचा विषय नाही हो. गोविंदासाठी ज्या लोकांनी जे संघर्ष केला नाही, ज्या गोष्टींसाठी ज्या लोकांनी ह्या सगळ्या गोष्टीसाठी जे अडीअडचणी प्रसंगी मान अपमान सहन करून जो गोविंदा जपलाय ना, त्याच्यासाठी खरं हो, त्यांना मनापासून त्यांना शतशः त्यांचे आभार, मनापासून त्यांचे धन्यवाद. कारण का मी एवढा मोठा नाही ह्या सगळ्या गोष्टी बोलायला, पण एकच आहे माझ्यासाठी की आजकाल आपण बघतोय चढाओढ लागली आहे, थरावर थर रचले जातात आहे. पण एक थर जेव्हा चढतो ना, एक थर जेव्हा वाढवायचा पण कुठला एक प्रयत्न करतो ना, तो एक थर सहजासहजी एका वर्षात किंवा दोन एक वर्षात लगेच सहज नाही होत. त्याच्यासाठी खूप तपश्चर्या आहे. आणि ही तपश्चर्या ज्या लोकांनी आत्तापर्यंत जो गोविंदा इथपर्यंत आणून जो ठेवला आहे, ही खरी तपश्चर्या. आणि त्यांच्यासाठी त्यांना पण मनापासून सलाम, धन्यवाद. तर मित्रांनो, मी आहे आता शिवसाई क्रीडा मंडळ बोरवलीचा राजा, अर्थात आपला शिवसाई गोविंदा पथक, 9 थरांचा गोविंदा. मी ह्याच्यासाठी बोलतोय, खूप सायलेंट आहे. कशात कसलाही भाग नाही आहे, फक्त एक आहे, आपला साहसी खेळ दाखवायचा आहे. आणि त्या साहसी खेळाबरोबर आपला जो उत्सव आहे, आपला जो सण आहे, तो लोकांपर्यंत अजून किती मोठा होईल ह्याच्यासाठी असलेला एक प्रामाणिक प्रयत्न. अर्थातच शिवसाई क्रीडा मंडळ, शिवसाई गोविंदा पथक, बोरवलीचा राजा गोविंदा. मित्रांनो, मी आज आलो आहे ह्या प्रांगणामध्ये. ओघावणे जरा लवकर आलो आहे. नवी मुंबईमधून इथे यायचं म्हणजे मला ट्रॅफिकचा काय अंदाज नव्हता, म्हणून मी लवकर आलो. मित्रांनो, ॲक्च्युली बघायला गेलं तर हा काय कॅमेरा समोर येत नव्हता. मी बोललो, भावा असं नको करूस, कसं आहे माहिती आहे काय, तुमच्यामुळे आम्ही येतो. आणि मला एक सांग ना, इथे म्हणजे सगळी आपली जी मुलं आहेत, सगळे जाती धर्माची आहेत. हो, मला सांग, प्रत्येकजण इथे गुन्हा गोविंदाने प्रॅक्टिस करतात, सगळं करतात. पण ह्याच्या मागची जी भावना काय आहे, की फक्त आपल्याला थर चालवायचे, थर रचायचे आहेत, आपला साहसी खेळ लोकांना दाखवायचा आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त सामाजिक कार्यक्रम पण होत असतील. हां, खूप कार्यक्रम होतात. पहिली गोष्ट म्हणजे शिवसाई मंडळाच्या मुलांमध्ये ना, ते एक असतं ना की फक्त टाईमपास म्हणून नाही, तर फिलिंग आहे ही एक, म्हणजे शिवसाई आता सध्या अंगावर घाटा आलं आहे. छान. तर ती फिलिंग आहे शिवसाई, म्हणजे त्याच्याबद्दल, त्या मंडळाबद्दल, त्या नावासाठी खूप मोठे विक्रम करायचे आहेत अजून येणाऱ्या दिवसामध्ये. तर तसाच गेम घेऊन चाललो आहे, तसेच चालत राहणार ते. आणि आमच्याकडे सगळेच म्हणजे असे बिल्डवाले नाहीत किंवा कोणी असं सगळे जिमवाले नाहीत. आमच्याकडे सगळे जनरेशन आहेत, लहानपासून वृद्धांपर्यंत सगळे जनरेशनचे मुलं आहेत. ते प्रॅक्टिसला येतात, आपला टाईम देतात आणि खूप मेहनती करतात. त्या आता सगळ्या
तो पुढचा विश्वविक्रम करण्यासाठी. ओके. आणि तर बोल ना. खूप मंडळामध्ये मुलांसाठी पण खूप काही होतं, म्हणजे लाईक क्रिकेट लीग्स होतात, पिकनिक्स अरेंज केले जातात, किंवा अजून आपल्या मंडळाचा गणपती असतो. आता मध्ये आपण वया वाटप केल्या, छत्र वाटप, हे सगळं केलं आहे. सामाजिक उपक्रम हां असतात. ओके. तर आता हे तर झालं आपल्या सगळ्या गोष्टी, पण आता आपण बघूया की आता संध्याकाळ आणि इकडची प्रॅक्टिस कशी होणार आहे. आणि का मला एक जरा तुझ्याकडून एक ऐकायला पण आवडेल, तुमचं शिवसाईचं ब्रीदवाक्य काय? ब्रीदवाक्य म्हणजे तुम्ही एक संदेश देतात ना, बोल बजरंग बली की जय, किंवा म्हणतात ना शिवसाईचा राजा आला, गोरवलीचा राजा आला. तसं आमचं असं हे नाही काही, फक्त आम्ही एक स्लोगन ठेवलं आहे, वन नेशन वन इंटेन्शन. अच्छा. म्हणजे सगळे एकत्र येऊन काहीतरी इंडियासाठी काहीतरी करायचं आहे, रिप्रेझेंट करायचं, त्या हिशोबाने आम्ही आलो. तसं आमचा एक स्लोगन आहे, तुम्ही बॅनरवर, आपल्या पुढच्या बॅनरवर बघू शकता की वन नेशन वन इंटेन्शन लिहिलं आहे, त्याच्या समोरच्या बॅनरवर. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये 2012ला ना, 41.10 ऑगस्ट 2012ला 41.53चा त्यांनी एक विक्रम केलेला आहे. आणि सिद्धेश मला सांग रे, हे काय एक्झॅक्ट, म्हणजे हे बोरवलीचं स्टेशन आहे आणि ही असा गोविंदा असा इथपर्यंत म्हणजे फ्लाईटने चाललाय असं काही कळालं नाही मला. आता आमचा एम आहे हा नंबर, म्हणजे आता ही जर्नी आता सध्या इथे आहे. ओके. आम्हाला ही जर्नी अशी घेऊन जायची आहे. वा, खूप छान, पर्यंत मस्त. बाकी 4 एक्के कोचचं नाव. ओके. हे स्लोगन आहे आपलं, वन नेशन वन इंडिया टेन्शन, वन इंटेन्शन. हां. अजून ह्युमन पिरामिड, हे ब्रो गोविंदा, हे सगळे आपले थॉट्स, म्हणजे जे आपण सक्सेस मागे आपण एक करतो तसं. ओके. 2094ची स्थापना, हे अचिव्हमेंट 12-13. ओके. हा आपला इंस्टाग्रामचा QR कोड. आणि हे आपले घर. ओके. मित्रांनो, ही मुलं आणि ह्यांच्यामध्ये हे मोहित दादा चौगुले. चला, तर आपण दादांना पण भेटायचं आहे, कोच सरांना पण भेटायचं आहे, तर चला जाऊया. मित्रांनो, माझ्याबरोबर एक छोटासा एक आपला बाळगोपाळ आहे. दोघांचं नाव सांगा. प्रथमेश रमेश पात्रे आणि सोहम विठ्ठल. ओके. प्रथमेश, मला सांग, किती वर्षापासून आहेत तुम्ही दोघं? मी 5 वर्षापासून आहे. आणि तू बाळा? 2019. अरे वा, छान. प्रथमेश, एक प्रसंग सांग ना, म्हणजे शिवसाई माझे कुटुंब आहे. शिवसाई माझं कुटुंब आहे. प्रत्येक एक गोविंदा येतात, ते माझ्यासाठी म्हणजे अडचणीसाठी उभं राहतात. म्हणजे आता हर एक सुख दुःखासाठी उभे राहतात. म्हणजे आता एक गोविंदा म्हणजे खेळाडू येणारा हा खूप किमतीत, म्हणजे खूप माझ्यासाठी महत्वाचा आहे. मी मिडल बॅलन्सवर आहे. म्हणजे 2019 मी आलेलो. 2019 मी म्हणजे टॉपर होतो त्या टायमाला. पर आता काय दिवस आले की मी त्या मिडल बॅलन्ससाठी मी जागा हे केली, म्हणजे वरतून मी खालती आलो. आता त्या जागेसाठी मी मेहनत करतोय आणि त्या 2023 पासून मी मिडल बॅलन्स मारतोय. आणि 2023ला मी मिडल बॅलन्स लावतो पहिल्या ट्रायला. आणि नंतर आता ह्या वर्षी आम्ही काहीतरी म्हणजे अचीव करण्यासाठी खूप छान अचीव करण्यासाठी उभे आहेत. आणि ह्या वर्षी आमचा टार्गेट जो आहे तो आम्हाला टार्गेट अचीव करायचा आहे. खूप मस्त. मित्रांनो, प्रॅक्टिस तर झाली, पण ही जेव्हा प्रॅक्टिस होत होती, त्या प्रॅक्टिसमध्ये एकच दिसत होतं की त्या ध्येयाला गाठायचं आहे. आणि ते ध्येयाला गाठता प्रत्येका मुलावरचं असणारं एक बारीक निरीक्षण, आणि ते निरीक्षण करता प्रत्येक मुलगा प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर तो घरी व्यवस्थित जातो की नाही इथपर्यंत पण एक निरीक्षण असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी होतच राहतात. पण एक जबाबदार व्यक्ती, जबाबदार मार्गदर्शक, जबाबदार प्रशिक्षक म्हणून आज मोहितदादा आणि विरेन सर जे इकडचे आपले जे प्रशिक्षक आहेत, तर काय मनामध्ये भावना आहे आपल्या शिवसाईबद्दल आपण जरा जाणून घेऊया. दादा, काय म्हणताय? एकंदरीत प्रॅक्टिस झाली आहे, सगळ्या गोष्टी झाल्या आहेत, पण एक म्हणतात ना की आज स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला आपलं एक
अस्तित्व पण टिकवायचं आहे. अस्तित्व टिकवायचं नाही म्हणू शकत, की एक आपल्याला या स्पर्धेमध्ये आपली संस्कृती जपायची. स्पर्धेमध्ये संस्कृती जपणं तर खूप गरजेचं आहे, कारण की संस्कृती पहिला येते. राहिला प्रश्न तुमचा जो आताचा जो प्रश्न आहे, मी एकच सांगेन की अस्तित्व बनवण्यासाठी पहिला तत्वांची लढाई जिंकावी लागते. आज स्पर्धेचं युग आहे, कालांतराने त्याला अजून मोठं येणाऱ्या काळामध्ये अजून मोठं रूप प्राप्त होईल. पण मी एक विनंती करेन या ब्लॉगच्या माध्यमातून की ज्या गोविंदांची जेवढी कुवत आहे तेवढे थर त्यांनी रचावे. कारण की एक थर म्हणजे आपण जर 6 थर रचत असतो तर आपण पुढच्या वर्षी विचार करतो की चल आपण 7 थर लावूया. नो डाऊट लावावे, पण ते 7 थर तो एक थर चढवण्यासाठी ज्या प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते ती खूप गरजेची असते. खूप प्रयत्न करावे लागतात, खूप मेहनत घ्यावी लागते, कारण की ती बॉन्डिंग जमणं गरजेचं असतं. आज आपण बघितलं असेल की बरेचसे असे गोविंद आहेत, जसे जुने गोविंद आहेत, कारण की ते जुने गोविंदा नावाजलेले काय आहेत की ज्या गोविंदांनी 94 साली त्याच्या अगोदर 7 थर वगैरे असले आहेत, कारण की तो एका चाळीचा गोविंदा होता, एका स्पेसिफिक एरियाचा गोविंदा होता. त्या गोविंदामध्ये सगळ्यांची दिवसाची दिनचर्या, उठबसणं, सगळ्यांचे विचारांची देवाणघेवाण ही एका नाक्यावर व्हायची. त्यामुळे ती बॉन्डिंग चांगली जमा झाली. त्यामुळे त्या वर्षी 7 थर जुन्या मंडळांनी रचले. बट आता जे स्पर्धेचं रूप आलं आहे त्याच्यामुळे आज प्रत्येक मंडळामध्ये आपण ऐकतो की कोण विरारवरून येतो, ठाण्यावरून येतो, भांडूपवरून येतो. प्रत्येक खेळाडूला एक चांगल्या संघातून खेळायची इच्छा असते. बट कसं असतं की तो खेळाडू आल्यानंतर तो खेळाडू त्या संघामध्ये त्याची ट्युनिंग जमणं हे पण इम्पॉर्टंट रोल आहे. आज आमच्याकडे बरेचसे गोविंदा विरारवरून वगैरे येतात, आज ते बेसमध्ये प्रॅक्टिस करतायत, बट ती ट्युनिंग मॅच व्हायला वेळ लागतो. तो वेळ देणं देखील त्या खेळाडूने खूप महत्त्वाचं आहे, कारण की त्याच्याकडे जर कॅपॅसिटी असेल बट हार्डवर्क करण्याची ताकद नसेल सो त्यातून रिझल्ट येतच नाही. दादा, सगळ्या गोष्टी झाल्यात, पण ह्याच्यामध्ये एक असतं की माझा गोविंदा, माझा बालगोपाळ सुखरूप जसा गेलाय या सरावाला, तसा तो घरी पण व्यवस्थित गेला पाहिजे. मला हा प्रश्न ह्याच्यासाठी विचारायचा आहे की आज ह्या सगळ्या स्पर्धेच्या युगामध्ये आपण थरावर थर रचणं म्हणतो, पण त्याचबरोबर सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे. सुरक्षिततेबद्दल तुम्ही काय सांगू शकता? सुरक्षिततेसाठी सगळ्यात महत्त्वाचं सांगेन की प्रॅक्टिस अशी करा. प्रॅक्टिससाठी मेन लागतो तो फिटनेस असा ठेवा की तुमच्या प्रॅक्टिसला तुम्हाला इंजुरी होणार नाही, आणि झाली तरी तुम पचवण्याची ताकद असेल. आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी इन्शुरन्स, जी ओरिएंट इन्शुरन्सच्या अंडर आपण इन्शुरन्स घेतो. 75 रुपये ती लोक शुल्क आकारतात, म्हणजे गुरुपौर्णिमेपासून ते गोपाळकालाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत. नो डाऊट गेल्या वर्षी महाराष्ट्र राज्य शासनाने गेल्या वर्षी 81,000 गोविंदांचं विमा फ्री ठेवलेलं. सो अशा बऱ्याच मोहीम आहेत. जर त्या मोहिमेचा जर आपल्याला त्या गोष्टी आपल्याला आत्मसात म्हणजे अनुभवायला, त्याचं अनुदान प्राप्त करायला जमत नसेल तर 75 रुपये ही काय मोठी रक्कम नाही कुठल्याही गोविंदांसाठी. पहिला संरक्षणाचं जे कवच आहे ते प्रत्येक गोविंदाकडे असणं गरजेचं आहे. आणि त्याच्याने कसं होतं, जसं आपण बाईकवर चालवताना हेल्मेट घालतो, सो आपल्याला टेन्शन नसतं की आपल्याला आरटीओचे जे पोलीस कर्मचारी आहेत ते आपल्याला थांबवतील किंवा काय विचारतील. पण तेच जेव्हा हेल्मेट आपण नाही घालत तेव्हा आपण एवढ्या कॉन्शियस लेवलने गाडी चालवत असतो की ह्या कोपऱ्यावरती कोण उभा असेल का, त्या कोपऱ्यावरती कोण उभा असेल का. सो जी मेंटॅलिटी असते, कॉन्फिडन्स आणि म्हणजे बोलतो ना सिक्युअर आणि अनसिक्युअर, ह्याच्यामध्ये तोच डिफरन्शिएट आहे की जर आपल्याकडे इन्शुरन्स असेल तर आपल्या प्रॅक्टिसचा ग्राफ, आपली मेंटॅलिटी, कोचचं प्रशिक्षण घेण्याची पद्धत, ह्या सगळ्या गोष्टी सिक्युअर लेवलवरती होतात. त्यांना माहिती आहे की काय करायचंच आहे. आणि ज्या खेळाडूंनी मेहनत घेतलेली असते सो ऑब्व्हियसली त्यांच्याकडून त्याचा परफॉर्मन्स चांगलाच निघतो. आणि राहिला जर कुठे 100मधून 1% जर इंजुरी झाली तर त्यासाठी आपल्याकडे सुरक्षेचा कवच म्हणून इन्शुरन्स आहेच. आणि इन्शुरन्सची आपल्याला गरज कधी लागली नाही पाहिजे अशी तयारी करायची. या इन्शुरन्स आपल्याला नकोच म्हणून असं झालं काढायचा, पण ती इन्शुरन्स आपल्याला लागला नाही पाहिजे त्या हिशोबाने सराव केला पाहिजे. विरेन सर, मला एक गोष्ट सांगा की प्रॅक्टिस जेव्हा चालू होती तेव्हा प्रत्येका मुलाकडे बारकाईने लक्ष होतं. ते लक्ष म्हणजे तो 4चा फॉर्म कसा चाललाय, 3चा फॉर्म कसा चाललाय, बाबा पॅकिंग बाबा व्यवस्थित नाही झाले, अचानक बाबा ते थर मला खाली उतरवायचे, मनासारखं नाही झालं किंवा मला तो फॉर्म नाही कळाला ना, मग त्याच्यासाठी एक म्हणतात ना कडकपणा राहावा लागतो. तो कडकपणा काय सांगतो? कडकपणा तर राहावाच लागतो, कारण की मला सगळं बघावं लागतं. कुठला मुलगा कुठे चाललाय, त्याची पोझिशन काय होते, तो वागतोय की नाही, वजन घेऊ शकतो की नाही, ते सगळं मला बघावं लागतं. ओके, मोहित दादा, मला आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारायचा तो म्हणजे जेव्हा घरातून गोविंदा निघतो, आपल्या प्रत्येक बाळगोळा आपल्या भागातून गोविंदा निघतो,
आयोजकांकडे जातो, सगळ्या गोष्टी होतात, म्हणजे इकडे तिकडे फिरणं होतं. नामांकित प्रबळ दावेदार आहेत तुम्ही शिवसाई म्हणजे. जेव्हा आयोजकांकडे जातात काय अपेक्षा असतात आयोजकांकडून? कुठल्याही गोविंदाची अपेक्षा अशीच असते की आमच्या संधीचं सोनं करण्यासाठी आम्हाला एक पहिली गोष्ट प्रयत्न मिळावा आणि प्रामाणिक प्रयत्न मिळावा. मी परत एकदा सांगेन, शिवसाई बऱ्याच वेळा सांगितल्या, बट परत एकदा एक शॉर्टमध्ये सांगेन की आम्ही 2011च्या अगोदर आमच्या हे जे उपनगरातले जे मुंबई बोरिवली, दहिसर आणि कांदिवली ह्याच विभागात फिरायचो. 11ला आम्ही पहिल्यांदा ठाण्यामध्ये गेलो. पण मी ठाण्याचा एक्सपिरियन्स आणि तिथून शिवसाईचा जन्म झाला कसा हे तुम्हाला सांगेन. कारण की आम्ही ज्या वेळेला फर्स्ट टाइम ठाण्यामध्ये गेलो की असं नाही की आम्हाला तिकडे गेल्या गेल्या आम्हाला संधी मिळाली. आम्ही जिकडे 9चा प्रयत्न अगोदर करणार होतो, म्हणजे एका ठिकाणी आम्ही तब्बल 3 ते 3.5 तास थांबलो. बट सरनाईक साहेबांच्या हंडीला संस्कृती प्रतिष्ठानला आम्हाला तिथे तो प्रयत्न लगेच मिळाला. पण ज्या ठिकाणी आम्हाला प्रयत्न मिळाला नाही ती गोष्ट आम्हाला खूप खाऊन गेली. कारण की कसं आहे, 2008 सालीच विक्रम झालेला 9 तारांचा. सो प्रत्येक आयोजकाला त्याच्या हंडीच्या आयोजनामध्ये मोठ्या मंडळांनी थर रचले गेले पाहिजे हे प्रत्येक आयोजकाची इच्छा असते. कारण की नो डाऊट ठाण्यामध्ये आयोजन त्या लेवलवरती चांगल्या प्रमाणात होत होतं त्यावेळेला, इव्हन आता सुद्धा होत आहे. सो तो जो त्यावेळेचा एक्सपिरियन्स होता, त्यावेळेला आमच्यासाठी ठाणं म्हणजे आम्ही मुंबईतलेच राहणार आहे, बट ठाणं आमच्यासाठी एक वेगळं होतं. म्हणजे एका भागातून दुसऱ्या भागात जाणं आणि तिकडचं आयोजन, तिकडची मॅनेजमेंट लेवल, तिकडे त्या ज्या लेवलवरती हंडीला ग्लॅमर वगैरे आहे ते म्हणजे जे मंडळ अक्षरशः म्हणजे सांगायचं झालं की 2 पिवळ्या हॅलोजनवरती प्रॅक्टिस करणारी मंडळ जेव्हा ठाण्यामध्ये जातात, तो एकदम लाईटींचा चक्काचौंध असतो. जे सेलिब्रिटी तुम्हाला दिसतात ते एकदम भारावून टाकण्यासारखं होतं आम्हाला म्हणजे हे सगळं आम्ही टीव्हीवर बघायचो. आणि तो क्षण म्हणजे आता पण बोलताना खूप भरून येत आहे. जे 3-3.5 तास आम्ही ज्या लाईनीत थांबलो त्यावेळेला मनाची गाठ बांधलेली की चला ठीक आहे, प्रत्येक आयोजकांचं आयोजन मोठं आहे, त्या लोकांना ऑब्व्हियसली त्यांचा इव्हेंट देखील मोठा सक्सेसफुल झाला पाहिजे. एंड ऑफ द डे ते सगळं आयोजन आमच्या गोविंदांसाठीच आहे. सो 2011ला आम्ही ज्या वेळेला तिथे 3-3.5 तास थांबलो, सरनाईक साहेबांनी आम्हाला म्हणजे ज्या वेळेला आम्ही सरनाईक साहेबांकडे गेलो तेव्हा आम्हाला व्हेरी फर्स्ट आम्हाला लगेच त्यांनी संधी देखील दिली. पण त्यांनी तेव्हा सांगितलेलं स्टेजवरती की तुम्ही फक्त ज्या विल पॉवरवर तुम्ही जे डटून आहात ना ते फॉलो करा, तुम्ही येणाऱ्या काळामध्ये हे 9 थर अचीव्ह करू शकतात. आणि नो डाऊट 2012ला आम्ही ते केलं. आणि आम्हाला हे माहिती नव्हतं, ब्लॉगच्या माध्यमातून सांगेन, कारण की त्यावेळेला जी मुंबई महाराष्ट्रातली मोठी मंडळ होती त्या मोठ्या मंडळांना आयोजकांकडून आमंत्रण पत्रिका जायची की आमच्या सदर हंडीला तुम्ही यावे कर. आणि 2011 हे वर्ष ज्या वर्षी आम्हाला प्रयत्न 3 तास थांबावे लागले, 2012ला 9 थर जेव्हा रचले. सो 2012 सालानंतर आमच्या मंडळामध्ये बोरिवलीला थेट ठाण्यावरून आयोजकांकडून आम्हाला निमंत्रण पत्रिका येत होती की आमच्या हंडीला या. सो तो टर्निंग पॉईंट म्हणजे आम्ही कधी असं समजलं नाही, कारण की बऱ्याच मंडळांच्या कंप्लेंट ऐकतो की मोठ्या मंडळांना प्राधान्य देतात. मी तुम्हाला ह्या व्लॉगच्या माध्यमातून एक नक्की आवर्जून सांगेन की प्रयत्न असे करा की तुमची दखल घेणं प्रत्येक आयोजकाला भाग पडेल. कारण की एकीमध्ये जी ताकद असते ना, म्हणजे तुमचा माइंडसेट, तुमची इच्छाशक्ती जर प्रबळ असेल तर जगातली कुठलीच ताकद तुम्हाला हलवू शकत नाही. तुमच्याकडे जर परफॉर्मन्स असेल, आज ना उद्या तुम्हाला कोणाला प्रत्येकाला तुमची दखल ही घ्यावीच लागेल. सो मी तुम्हाला म्हणजे ह्या गोष्टीसाठी खरंच मनापासून सांगेन, एक गोविंदा म्हणून सांगेन की प्रयत्न असे करा की आणि ते सतत असे उतरवा की लोक बोललीच पाहिजे की नाही हे मंडळ आयोजक आपल्या मैदानात आलं पाहिजे. आयोजक आपल्या मैदानात आले पाहिजे. नो डाऊट जसं मास्तरने सांगितलं आणि तसं आमच्याबरोबर 2012 पासून घडत आलं. कसं आहे, प्रयत्नांची पराकाष्ठा जर अफाट असेल ना तर तुम्हाला तुमच्या नशिबात जे वाढलंय ते खेचून घेण्यापासून कोणच अडवू शकत नाही. तर मला आता शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. एक गोविंदा पथकाचे एक तुम्ही जबाबदार व्यक्ती आहेत. आपल्याला मी जसा मगाशी बोललो की मुलगा सुखरूप घरी जाणं महत्त्वाचं आहे, पण आपण हे सगळ्या गोष्टी बघतो की काय गोष्टींमुळे आपल्याला त्या गोष्टीची किंमत मोजावी लागते. उदाहरणार्थ काही गोविंदा पथकं म्हणजे म्हणतात ना की ॲक्सिडेंट होतात, त्याचं गालबोट सगळ्यांना लागलं जातं. पण जे प्रो लेवलला ज्या गोष्टी आता ज्या चालल्या आहेत, म्हणजे आपण पण छोट्यामधून मोठे झालेलो आहेत. ही सगळी गोष्टी बघता आत्ताच्या घडीला प्रत्येकाने काय जबाबदारीने राहिलं पाहिजे?
आत्ताच्या घडीला म्हणजे सांगायचं तर तात्पर्य हेच झालं, जे फास्ट जनरेशन आहे म्हणजे फास्ट फूडपासून ते फास्ट इंटरनेट, फास्ट सोशल मीडिया. सो आरोग्य ही धनसंपदा आहे. आरोग्य जपाल तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जे जे साध्य करायचं आहे, जे जे करून दाखवायचं आहे ते तुम्ही करू शकाल. राहिला प्रश्न अपघाताचा. अपघात होण्यासाठी पहिली गोष्ट आपला माइंडसेट, आपण ज्या गोष्टीसाठी घरातून निघालो आहे 100% डेडिकेशन असणं गरजेचं आहे. जर प्रत्येक खेळाडूचं डेडिकेशन तेवढंच असेल तर मला वाटत नाही की अपघाताचे चान्सेस आहेत. बिकॉज निघणारा प्रत्येक गोविंदा त्याच इंटेन्शनने जर घरातून निघाला की नाही आज मला प्रॉपर वर्कआउट करायचं आहे, प्रॉपर प्रॅक्टिस करायची आहे, टाईम टू टाईम घरी जायचं आहे. आणि जे आपण गेल्या 5 ते 10 वर्षाचा जो आपला अपघाताचा ग्राफ आहे, इव्हन मी तुम्हाला सांगेन की गेल्या 2 ते 3 वर्षाचा जो ग्राफ आहे हंडीचा अपघाताचा, तो खूप खाली होत चालला आहे, कमी होत चालला आहे ॲज कम्पेअर टू त्याच्या अगोदरचा जो ग्राफ होता. कारण की त्या ग्राफमध्ये अर्ध्याहून अधिक गोविंदा हे दहीहंडीमध्ये जखमी कमी झाले, पण ते ड्युरिंग ट्रॅव्हलिंग करताना जे बघायला यायचे, जे अल्कोहोल कंझ्युम करून मंडळाचे टी शर्ट घालून अल्कोहोल कंझ्युम करून जे चालवायचे आणि पडायचे, त्याच्यामुळे मंडळावरती त्या गोष्टीचं गालबोट लागत होतं. नो डाऊट. पण येणाऱ्या काळामध्ये यूथ सगळ्या मंडळांमध्ये आहे. सो आजकालच्या यूथमध्ये काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आहे. त्या जिद्दीमुळे प्रत्येक तरुणाला वाईट मार्गावर जाण्यासाठी वेळच मिळत नाही. म्हणजे आमच्या मंडळातलं उदाहरण सांगायचं झालं की प्रत्येक पहिला घरातल्यांचं असं की श्रावण कधी चालू होतं, पण आमच्या चाळीत असं असायचं की तुमची प्रॅक्टिस कधी चालू होते. कारण की प्रॅक्टिसला गेल्यानंतर मुलगा आज जसा कोरा गेलाय तसाच कोरा घरी येणार, हा एक विश्वास होता. आणि तो अजून पण विश्वास, त्या विश्वासाच्या जीवावरतीच आज शिवशाही हे नाव, ते तत्व जी पाळली आहेत त्याच्यामुळे आजपर्यंत जिवंत आहे. दादा, माझा एकदम शेवटचा प्रश्न, या महाराष्ट्राच्या जनतेला, या महाराष्ट्राच्या सगळ्या बाळगोपाळांना एक शिवशाहीसारखं जे ब्रँडिंग असलेलं एक पथक आहे, महाराष्ट्राच्या जनतेला, बाळगोपाळांना शिवशाही पथक काय संदेश देईल? संदेश म्हणजे एकच सांगेन मी मंडळाच्या वतीने, एक मला गोविंदाची खूप वेळ आहे. मी तुम्हाला एकच सांगेन की जी गोष्ट करायला आपण घरातून बाहेर पडतो, ज्या गोष्टीचा आपण हट्ट लहानपणापासून धरलेला, आज आपण मोठे झालो पण आज आपण देखील तो आजच्या जगामध्ये सगळ्या गोविंदांना आपण बालगोविंदाच म्हणतो. मग तो 50चा असून दे, 65चा असून दे, 60चा असून दे. गोविंदाची हीच एक खासियत आहे की आपण सगळ्यांना बालगोविंदा म्हणून संबोधित करतो. बट मी त्यांना हेच सांगेन की तुम्हाला जे आवडतं, जे करण्यासाठी तुम्ही घरातून बाहेर येता, त्याच्यासाठी तुम्ही तुमचे 100 नका 1,001% द्या. मी शब्द देतो की तुमच्या मंडळाने किंवा तुम्ही जे ध्येय मांडले की बाबा यंदा आम्हाला हे अचीव करायचं आहे. नो डाऊट मला म्हणजे सांगायचं आहे की मला बरेच गोविंदा भेटतात इतर मंडळातले, जे बऱ्याच वेळा मला बोलले आहेत की दादा असं आहे, दादा तसं आहे, हे आहे ते आहे. खूप बरं वाटतं कारण की प्रत्येक गोविंदाचा प्रवास हा खडतर असतो जेव्हा सांगतात. पण मी त्यांना परत आज एक सांगेन की प्रत्येक मंडळाचा जो काही गोल आहे, प्रत्येक मंडळाला आज 9 थर लावायचे आहेत, 8 थर लावायचे आहेत, 7 थर लावायचे आहेत. सगळं शक्य आहे, फक्त इच्छाशक्ती सगळ्यांची. जर मैदानामध्ये 100 मुलं आहेत तर 100 मुलांची इच्छाशक्ती तीच पाहिजे. 99 मुलांची इच्छाशक्ती आणि एका मुलाची इच्छाशक्ती नसेल तरी तुमचं काम बिघडू शकतं. सो 100च्या 100 मुलांची इच्छाशक्ती तीच पाहिजे की यंदा आम्हाला हे करायचंच आहे. मग तुम्हाला त्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. तर दादा, धन्यवाद. तुम्ही मला वेळ दिल्याबद्दल आणि तुमच्याशी मी 2 शब्द बोलल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. थँक्यू.